नमस्कार नागरिकांनो, आज आपण फार महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहे। तर शेतकऱ्यांची जी सर्वात महत्त्वाची योजना आहे PM किसान योजना, तर या योजनेबद्दल बराचसा नवीन बदल झालेला आहे। या बदलाबद्दल आज आपण या ठिकाणी बघणार आहे। तर बघा, शेती 2019 पूर्वी नावावर असेल तरच त्यांना लाभ मिळणार आहे। ज्यांनी 2019 नंतर शेती आपल्या नावावर केली असेल त्यांना PM किसान निधी याचा लाभ मिळणार नाही। तर बघा, PM किसान आणि नमो सन्मानसाठी नवे नियम आणि आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे। तर बघा, नवीन नियम काय आहे याबद्दल आज आपण इथे जाणून घेऊया। PM किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर बघा, वारसा हक्क वगळता इतर लोकांना याचा लाभ घेता येणार नाही। तसेच PM किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे। तर आता पहिले फक्त पतीचंच लागत होतं, आता पती पत्नी आणि मुलांचे सुद्धा आधार कार्ड लागणार आहे। सातबाऱ्यावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे। बघा, सातबाऱ्यावर जर 4 व्यक्तीचे नाव आहे तर 4 पैकी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान योजना सुरू केली होती। या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये दिले जातात। तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळणार आहेत। तर बघा, केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाचे 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये या योजनेतून मिळतात वर्षभरात। या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो। म्हणजे घरामधून एक व्यक्ती जो 18 वर्षावरील आहे त्यांना हा लाभ घेता येतो। पण काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहेत। तर बघा, पत्नीची जी जमीन असते ती माहेरील असते, माहेरच्या नावावर असते आणि पतीची जमीनसुद्धा वेगळी असते। तर हे दोघे जण या योजनेचा लाभ घेत आहे असं सरकारच्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल। शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघा, जे गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत किंवा जे आयकरदाता आहे, ITR इन्कम टॅक्स भरत आहेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तर या पद्धतीचे नवीन बदल या ठिकाणी झालेले आहे। आवश्यक कागदपत्रे कोणता लागतात बघा, लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाचा नवीन सातबारा उतारा लागेल, म्हणजे नवीन डिजिटल सातबारा तुम्हाला काढावा लागेल। अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असेल तर एकच फेरफार लागेल, ठीक आहे। आणि जर फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल आणि 2019 पूर्वीचा व नंतरचा असे दोन्हीही फेरफार जोडावे लागेल। तर बघा, जर तुम्ही दोनदा सातबाऱ्यामध्ये नाव बदल केलं असेल 2019 पूर्वी आणि 2019 नंतर सुद्धा काही मृत्यू कारणास्तव, तर दोन्हीही फेरफार तुम्हाला द्यावं लागेल। पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड लागेल आणि 12 अंकी राशन कार्डसुद्धा या योजनेसाठी लागेल। ज्या शेतकऱ्यांनी नव्याने PM किसानसाठी नोंदणी केली आहे त्यांनी फेरफार घरातील 18 वर्षे वयाच्या वरील व्यक्ती आणि पत्नीचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे जोडून वरील नियमाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल। तर या पद्धतीची ही नवीन नियमावली PM किसान सन्मान निधी योजना या अंतर्गत चालवली जात आहे। फार महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा आणि अशाच माहिती करता आपल्या या चॅनलला लाईक करा, इतर लोकांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।